नमस्कार, माझ्या चॅनेलवर आपले स्वागत आहे. दत्त जयंतीनिमित्त आज आपण दत्ताची जन्मकथा आणि दत्ताविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणाने त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले, तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त गुरूंची पूजा, धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्त श्री गुरूंचे करूया ध्यान वंदू चरण, प्रेमभावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले. मन हे न्याले भक्ती डोही, अनुसया उदरी धन्य अवतार, कैलासे उद्धार विश्वासया, माहूर गडावरी सदा कदा वास, दर्शन भक्तास देई सदा, चैतन्य झोळी विराजे काखेत, गायीच्या सेवेत मन रमे, 24 गुरूंचा लाविलया शोध, घेतलासे बोध विविध गुणी. श्री दत्तात्रय दैवत आगळे. दत्त जन्मकथा. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ ब्राह्मण, आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा, आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असा बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपस्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पळवून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसूयाच्या उदरी जन्माला आली. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती कथा अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्त्व कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षापासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे.
महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय. श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्त गुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतलेली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे हे पाहण्यासाठी श्री दत्त गुरूंनी 24 गुरु केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असता. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्रीकृष्णाच्या लीलाप्रमाणेच श्री दत्तात्रयाच्या लीला आहे. महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतो. श्रीपाद श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैन पंथीय श्री दत्त गुरूंची नेहमी नाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम केले जाते. त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड असे म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्तु, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या 7 ऋषींपैकी अत्रीची पत्नी अनुसूया हे श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव, ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रीची पत्नी अनुसूया असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथीची पूजा करते. ती कुणालाही बिनमुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवाचे गाराणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले. मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघेजण अत्री ऋषीच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते.
अनुसूया आश्रमात एकटीच होती. ते अनुसूयाला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आंदण चालू असते. अतिथी अभ्यागतांना तेथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसूयाला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले, त्यांना अर्घ्यपाद्य देऊन पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाणी वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनुसूयाला वात्सल्याने पाणा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वास उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसूयेने त्यांनी सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रेपुंदे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसूयाला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपस्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपानेच येथे राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त येथेच राहील. तो स्त्रीमूर्ती आहे असे समज. अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि अनुसूयाचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रि अनुसूयाला देवाने तो दिला म्हणून दत्त, तो दत्तात्रेय. महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्धोग्यांनी नामधारकाला दत्ता जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला, श्री